स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 113. ईश्वराला जाणून घेणं हे मानवी जीवनाचं खरं इप्सित असतं. जेव्हा आत्मा चिरंतन दैवी आणि अनंत स्वरूप धारण करतो तेव्हा त्याला ईश्वराचं ज्ञान होतं. यालाच जीवाशिवाची दिठी म्हणतात. या मौलिक विचाराबरोबरच निकोलसला परंपरागत द्वैत ख्रिश्चन मतांचंही ज्ञान होतं. द्वैत आणि अद्वैत यांच्यात समन्वय साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ख्रिश्चन आणि वैदिक अशा दोन भिन्न विचारप्रणालींचा समन्वयही निकोलस यांच्यामध्ये झालेला दिसतो. आता काही प्रश्न असतील तर आपण मला ते विचारू शकता. मी यथाशक्ती त्यांची उत्तरं देईन. लगेचच प्रश्नोत्तराचा कार्यक्रम सुरू झाला. PhD झालेल्या एका तरुणानं प्रश्न विचारला. हिंदू धर्म आणि मूर्तिपूजा याबद्दल आपण विस्तारानं सांगू शकाल? लगोलाग दुसऱ्यानं विचारलं, आपल्या दृष्टीनं निकोलसची मतं काय आहेत? म्हणजे मूर्तिपूजा करण्याबद्दल निकोलसचा दृष्टिकोन कोणता आहे? पांडुरंग शास्त्रींनी उत्तर द्यायला प्रारंभ केला. हिंदू गुणवादामध्ये मूर्तिपूजा हे अनन्यसाधारण तत्व आहे. निकोलसचा सुद्धा तत्वतः तसाच दृष्टिकोन होता. प्रथम मी आयकॉन प्रतिमेविषयी सविस्तर सांगतो आणि मग मूर्तिपूजेचं तत्वज्ञान आणि मानवशास्त्र याविषयी उत्तर देतो. इसवी सन 1453 मध्ये व्हिजन ऑफ गॉड हे पुस्तक निकोलसनं जगाला दिलं. या पुस्तकामुळे ईश्वराचं अस्तित्व समजायला मदत होईल असं त्याचं मत होतं. त्याच्या मतानं ईश्वराचं स्वरूप अमर्याद आहे. त्याची दृष्टी सर्वांवर एकाच वेळी एकसारखी असते. त्याची दृष्टीच त्याचं अस्तित्व दर्शवते. त्याची दृष्टी माझ्यावर आहे म्हणूनच माझं अस्तित्व आहे. जर त्याची दृष्टी माझ्यापासून दूर गेली तर माझं अस्तित्व संपुष्टात येईल. या शब्दात निकोलसनं आपल्या गूढवादाचं सार सांगितलं आहे. व्हिजन ऑफ गॉड हे पुस्तक वाचत असताना हिंदूंची मूर्तिपूजा आणि निकोलसच्या आयकॉनची ध्यानयोगातली भूमिका यांच्यामधलं विलक्षण साम्य बघून मी थक्क होऊन गेलो. आज भारतात जी मूर्तिपूजा सर्वत्र प्रचलित आहे ती खरी मूर्तिपूजा नव्हे. ती चुकीची नव्हे, पण तिला शास्त्रीय मूर्तिपूजा म्हणता येणार नाही. खरी मूर्तिपूजा ही मानसशास्त्रीय आणि तात्विक विचारांवर आधारलेली असते. ध्यानयोगामध्ये या मूर्तिपूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण त्यातूनच ईश्वरी साक्षात्कार घडतो. आध्यात्मिक अनुभवाच्या अखेरच्या अवस्थेत याचं फार महत्त्व आहे. जे जे दिसतं ते ते ईश्वरमय आहे. सर्वांच्या हृदयात त्याचाच वास असतो. आपल्या अस्तित्वात त्याचं अस्तित्व सामावलेलं असतं. प्रत्येक जीवाच्या अस्तित्वाचं ते आदी कारण आहे. त्याच्याशिवाय आपण बोलणं, चालणं, श्वासोच्छ्वास करणं, बघणं, ऐकणं यापैकी कोणतीही क्रिया करू शकणार नाही. तो अंतस्थ परमात्मा आपल्या प्रत्येक क्रियेचं नियंत्रण करत असतो. पण गाढ निद्रेत असताना देखील आपलं हृदय चालू असतं. रक्तप्रवाह अव्याहत सुरू असतो. सर्व शारीरिक क्रिया चालू असतात. गाढ निद्रावस्थेत या साऱ्या क्रिया कोण घडवून आणतो? जे पिंडी असतं तेच ब्रह्मांडी असतं. अणूपासून अवकाशापर्यंत सर्व विश्वाचं नियंत्रण कोण करतो? या सर्वांच्या मागे एक नियंत्रण सूत्र आहे. पण त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय कसा घेता येणार? भारतीय तत्वज्ञानामध्ये प्रत्यक्ष स्वतः ईश्वराला जाणून घेण्याच्या प्रक्रियेला अपरोक्ष अनुभूती म्हणतात. सर्व उपस्थितांवरून पांडुरंग शास्त्रींनी दृष्टी फिरवली. मग ते पुढे बोलायला लागले. मित्रांनो, वैदिक तत्वज्ञानानुसार जोपर्यंत आपलं मन अशुद्ध आणि अशांत आहे तोपर्यंत आपण ईश्वराला जाणणं शक्य नाही. बायबलमध्येही हेच सांगितलं आहे की ज्याचं मन शुद्ध असतं त्यालाच परमेश्वर प्राप्ती होत असते. माणसानं प्रथम आपलं मन विशुद्ध केलं पाहिजे. त्याचबरोबर ते सशक्त, प्रगतिशील आणि तरल बनवलं पाहिजे. अशा पवित्र आणि तरल मनाला अंतस्थ ईश्वराचं अस्तित्व आणि त्याचा स्पर्श जाणवू शकतो. म्हणून मित्रांनो, मूर्तिपूजा शास्त्रशुद्ध पूजा आहे.
मन शुद्ध होण्यासाठी आणि ते सशक्त बनवण्यासाठी मूर्तिपूजा मदत करते. अन्यथा तेच मन लोभ, मोह, मद, मत्सर आणि अहंकार यांनी विकारवश होतं. भगवद्गीता या पवित्र ग्रंथामधील तत्वानुसार ईश्वर हा प्राणीमात्राच्या हृदयस्थ असतो. तो आपल्या साऱ्या विचारांचा, कृतींचा आणि भावनांचा साक्षीदार आहे. मनुष्य हा मूलतः स्वतंत्र प्राणी आहे. तो स्वतःचं जीवन उन्नत करू शकतो किंवा भौतिक सुखाच्या मागे लागून तो आपलं आयुष्य पशुतुल्य करतो. प्रत्येक माणसाला शाश्वत सुखाची इच्छा असते, परंतु इंद्रियजन्य सुख ही कधीच शाश्वत नसतात. स्वप्नविरहित निद्रेत आपण सुखदुःख विसरून खऱ्या शांतीचा अनुभव घेतो. माझ्या दृष्टीनं निद्रा ही एक प्रकारची आध्यात्मिक स्थिती आहे. निद्रा ही एक प्रकारची मूर्छा असते. ती एक अनैच्छिक अशी क्रिया आहे. जागृतावस्थेतही साधकाला अशा तऱ्हेची अनुभूती मिळावी हे मूर्तिपूजेचं उद्दिष्ट आहे. ही अनुभूती म्हणजे निद्रेविना निद्रा असते, यालाच निर्वाण म्हणतात. आध्यात्मिकतेचं तेच अंतिम इप्सित आहे. अध्यात्मातला पुढचा मार्ग सांगताना त्यांनी पुढे म्हटलं, मन विशुद्ध बनवणं ही अध्यात्मातली पहिली पायरी आहे. यात प्रकट आणि अप्रकट मनांचा समावेश होतो. फ्राईडच्या मते मानवी मन हे एखाद्या आईसबर्गसारखं आहे. त्यातला फक्त 1/8 भाग हा प्रकट असतो. त्यातच माणसाच्या साऱ्या इच्छा, आकांक्षा, सवयी सामावलेल्या असतात. सर्व नैसर्गिक भावभावनांचं मूळ त्यात असतं. योग मार्गाच्या भाषेत त्याला वासनात्मक मानस म्हणतात. हे साऱ्या अतृप्त इच्छा, आकांक्षा, बऱ्या वाईट स्मृती आणि अनुभव यांचं भांडार असतं. जोपर्यंत हे अप्रकट मन विशुद्ध केलं जात नाही आणि त्याच्यावर ताबा मिळवला जात नाही, तोपर्यंत ईश्वर प्राप्ती होणं दुरापास्त असतं. सारांश, ध्यानाविना ईश्वरप्राप्ती शक्य नसते. मूर्तिपूजेमुळे 2 गोष्टी साध्य होतात. त्यामुळे मनशुद्धी होते आणि एकाग्रता करता येते. आपल्या दैवताविषयी जर खरीखुरी भक्ती असेल तरच आपल्याला ध्यानधारणेत रस निर्माण होतो आणि ध्यान सफल होतं. दिस इज स्लीपलेस स्लीप ऑफ द मॅन. म्हणून आपल्याला भक्तियुक्त ज्ञानाची जोपासना करायला पाहिजे. हे ज्ञान कसं साधायचं हा खरा प्रश्न आहे. ईश्वर निराकार आणि अनंत आहे. अशा निराकार ईश्वराचं ध्यान करणं ही शक्यकोटीतली गोष्ट आहे का? अर्थात नाही. गुण आणि आकार असलेल्या दैवताची मानसिक आणि आध्यात्मिक आवश्यकता आहे. याच गरजेच्या पोटी निकोलसनं आयकॉनची संकल्पना मांडली. प्रतिमेवर मन एकाग्र करण्याबद्दल त्यानं आपल्या शिष्यांना सांगितलं. याच कारणास्तव आम्ही भारतीय मूर्तिपूजा मानतो. निरनिराळ्या मूर्ती वेगवेगळ्या कार्यगुणांचं प्रतिनिधित्व करतात. ईश्वर अनेक आहेत असा मात्र याचा अर्थ काढता येणार नाही. हिंदू धर्मात अनेक देवदेवता आहेत असं मानणं चुकीचं ठरेल. वैदिक धर्मात एकैश्वरवाद अनुस्यूत आहे. सुविद्ध श्रोते पांडुरंग शास्त्रींचं बोलणं शांतपणानं ऐकत होते. आकलन करण्याचा प्रयत्न करत होते. माणसाच्या मनाविषयी विचार मांडताना पांडुरंग शास्त्री तेव्हा सांगत होते, मित्रांनो, मानवी मन हे अतिशय शक्तिशाली आहे. मनाची आकलन शक्ती अतिशय तीव्र आहे. ज्या गोष्टीवर मन एकाग्र होतं ती गोष्ट तेव्हाच आत्मसात केली जाते. मन जशी इच्छा करतं तसं फळ मिळतं. आपण जर शौर्य आणि धैर्य या गुणांवर मन एकाग्र केलं तर आपणही शौर्यशाली आणि धैर्यशाली बनतो. इंद्रियजन्य सुखाचाच विचार केला तर माणूस स्त्रैण बनतो. मन हे अतिशय तरल असतं. त्यामुळे जे गुण त्याला हवेसे वाटतात ते आत्मसात करता येतात. म्हणूनच ज्या मूर्तीचं आपण पूजा ध्यान करतो ती मूर्ती अशाच अनुकरणीय आदर्श गुणांनी युक्त असली पाहिजे. ध्यानमूर्ती गुणाढ्य आणि उच्च पातळीची असली पाहिजे. इष्टदेवताही याच तत्वावर आधारित आहेत. परमेश्वराशिवाय गुणवान, उच्च आणि उदात्त असं कोण आहे? मग अशा परमेश्वराला दृश्य स्वरूपात कसं आणायचं? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मूर्तिपूजेच्या तत्वज्ञानात गवसतात. ते बोलायचे थांबले तेव्हा एका सुविद्य तरुणानं पुढचा प्रश्न विचारला. आत्तापर्यंत आपण मूर्तिपूजेच्या तत्वज्ञानाविषयी विस्तारपूर्वक सांगितलं. धर्म आणि अध्यात्म यांच्यामधलं मूर्तिपूजेचं महत्त्व विशद केलं. परंतु मूर्ती ही मानवाच्या कल्पनेतून साकारलेली असते. त्यामुळे ईश्वराचं
अनादि अनंत असं स्वरूप त्यात कसं काय सामावणार? तुमचं म्हणणं काही अंशी बरोबर आहे, पण आपण ज्याच्या त्याच्या कल्पनेचा आविष्कारही विचारात घेतला पाहिजे. मानसशास्त्रामध्ये अचाट किंवा अफाट आणि संयत किंवा क्रियाशील असे कल्पनाशक्तीचे दोन प्रकार असतात. क्रियाशील कल्पनाशक्ती अमर्याद असते, त्याचप्रमाणे ती व्यक्तिसापेक्ष असते. या उलट संयत कल्पनाशक्तीला मर्यादा असतात. तिचं नियंत्रण व्यक्तिनिरपेक्ष सत्यावर आधारित असतं. त्यामुळे तिच्यात जुन्या किंवा परंपरागत अनुभवांचा अंतर्भाव असतो. उदाहरणार्थ, मुलाच्या लग्नाविषयी विचार करीत असताना आपली कल्पनाशक्ती मनसोक्त विहरत असते, तिला मर्यादा नसते. परंतु जेव्हा आपल्याला स्वतःचं लग्न आठवतं, तेव्हा पुनः प्रत्ययाच्या सत्यावर आधारलेल्या कल्पनाशक्तीचा प्रत्यय येतो. सत्याचं स्मरण होतं. ही रिप्रोडक्टिव्ह इमॅजिनेशन. वैदिक काळातील ऋषीमुनींनी त्यांना आलेल्या निरनिराळ्या अनुभवांच्या नुसार ईश्वराच्या स्वरूपाची कल्पना केली. त्यामुळे साहजिकच मूर्तींमध्येही विभिन्नता आली. परंतु या विभिन्नतेतही परमेश्वरी स्वरूपाचं एकत्व दृष्टोत्पत्तीस येत होतं. एकम सत् विप्र बहुधा वदंती. मग पांडुरंग शास्त्री म्हणाले, हे जरी सत्य असलं तरी विश्वाच्या वेगवेगळ्या भागात धर्माचं वेगवेगळं स्वरूप आढळतं. विल्यम जेम्स या पूजार्ह विज्ञान तत्त्वज्ञानं व्हरायटी ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्सेस मध्ये हेच सत्यकथन केलं आहे. निकोलसनंही याच तत्वाचा उद्घोष आपल्या दी पेस फेदी या ग्रंथात केला आहे. तात्पर्य सांगायचं झालं तर सर्व धर्मांमध्ये ईश्वराच्या याच अनंत तत्वाचं वर्णन केलेलं दिसतं. जर धर्माचं विभिन्नत्व मान्य केलं जातं, तर मग मूर्तीचं विभिन्नत्व का मान्य केलं जाऊ नये? मूर्ती हे मनःशुद्धी करण्याचं साधन आहे, हे आपण विसरता कामा नये. परमेश्वराच्या ठिकाणी मन एकाग्र करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मूर्तीचं स्वरूप तिथं दुय्यम ठरतं. मूर्तीच्या मानसचित्रालाच खरं महत्त्व असतं. मूर्तीकडे टक लावून बघण्याला विशेष महत्त्व देता येणार नाही. बंधूंनो, मानवी मन हे सर्जनशील असतं. क्षणात तुम्ही स्वतःला हवं ते मनात उभं करू शकता. तुम्हाला इच्छा होता क्षणी कल्पनेनं तुम्ही तुमचं घर उभारता. त्याचप्रमाणे ध्यान करताना साधक आपल्या दृष्टीसमोर ईश्वराचं मानसचित्र उभं करतो आणि त्याचंच सतत ध्यान करतो. सतत ध्यानामुळे भौतिक, नश्वर आणि वाईट विचारांचं खंडन होतं आणि त्याची मनःशुद्धी होते. त्याचवेळी पाठीमागे बसलेल्या एका तरुणानं पृच्छा केली, मूर्ती या साधारणतः मानवी स्वरूपाच्या असतात, असं का? ही आदिमानवाची पद्धत म्हणता येणार नाही का? मूलतः मला यात काही वावगं वाटत नाही. देवाला समजून घ्यायचं असेल तर ते मानवी स्वरूपातच समजून घेणं अधिक सुलभ आहे, असं निकोलसचंही मत होतं. म्हणून मूर्ती ही बहुधा मानवी स्वरूपात असते. A.N. व्हाईटहेड या गणितज्ञाचं आणि तत्त्वज्ञाचं तेच मत आहे. ईश्वराला समजून घेण्यासाठी मानवाला मानवी स्वरूपाचाच आधार घ्यावा लागतो. सर्वसाधारणपणानं स्वानुभवातूनच आपल्याला ज्ञान प्राप्त झालेलं असतं. तत्त्वज्ञान, धर्म आणि विज्ञान या गोष्टी मानवी अनुभवातूनच निर्माण झालेल्या असतात. स्वानुभवापलीकडे त्यात काही नसतं. म्हणून मित्रांनो, शास्त्रीय मूर्तीपूजेचे सिद्धांत आणि त्याचं आचरण नीट समजावून घेतलं पाहिजे. वेगवेगळे मूर्ती प्रकार असले तरी त्यामुळे ईश्वराची विभिन्नता आढळत नाही. ईश्वर एकच आहे. मूर्ती ही साक्षात परमेश्वर नव्हे. निकोलसनं आपल्या शिष्यांना जी प्रतिमा दिली ती देखील साक्षात परमेश्वर नव्हती. मूर्ती अथवा प्रतिमा या केवळ प्रतिकात्मक असतात. प्रतीक हे केवळ साधन आहे. गणितातले मोठमोठे कठीण सिद्धांत सोडवण्यासाठी अशा प्रकारच्या प्रतीकाचंच साह्य घेतलं जातं. अध्यात्म आणि गूढवादातही याच तत्वांचा अंतर्भाव केला जातो. मन शुद्ध करण्यासाठी मूर्तीची मानसिक गरज असते, त्यामुळे चित्त एकाग्र करता येतं. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.